नमस्कार. देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. शरद पवारांनी आपल्या पक्षाच्या कोट्यातून माढाची जागा राष्ट्रीय समाज पक्षाच्या महादेव जानकरांना देऊ केली. स्वतः जानकरांनीच त्याची माहिती दिली होती. बारामती लोकसभा मतदारसंघात धनगर समाजाची मोठी मतपेढी आहे. त्यांना आपल्याकडे आकृष्ट करण्यासाठी या समाजाचे नेते महादेव जानकरांना शरद पवारांनी शेजारच्या माढातून उभे राहण्याचा प्रस्ताव दिला. शरद पवारांसारख्या नेत्याचा आशीर्वाद, त्यांनी देऊ केलेली उमेदवारी आणि मतदारसंघातील समाज बांधवांची संख्या हे सगळे गणित जुळून येत असल्याने महादेव जानकरांच्या खासदारकीचा मार्ग तसा प्रशस्त दिसत होता. परंतु शरद पवारांनीच आपल्याला विचारणा केली म्हटल्यावर आपण नक्कीच मोठे नेते आहोत ही भावना जानकरांच्या मनात आली असेल तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. त्यामुळेच शरद पवारांच्या प्रस्तावावर आपण विचार करीत असल्याचे सांगत असतानाच जानकरांनी महाआघाडीतील काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटाने आपली भूमिका स्पष्ट करण्याचे आवाहन केले. या दोन्ही पक्षांनी माढामध्ये जानकरांच्या उमेदवारीला खुला पाठिंबा जाहीर करावा ही तर त्यांची अपेक्षा आहेच. ही अपेक्षा पूर्ण होणे तसे फारसे कठीण नाही, कारण जानकरांना पवारांनी आपल्या कोट्यातील जागा दिली आहे. ती जागा काँग्रेस किंवा उद्धव ठाकरे गटाला मागून नंतर जानकरांना दिली अशातला भाग नाही. त्यामुळे हे दोन्ही पक्ष आघाडीचा धर्म म्हणून माढात जानकरांच्या पाठीशी उभे राहतीलच. परंतु जानकरांच्या अपेक्षा तिथेच संपत नाहीत. शरद पवारांच्या पक्षाने जशी आपल्याला एक जागा दिली तशीच या दोन्ही पक्षांनीही त्यांच्या कोट्यातील प्रत्येकी एक जागा आपल्याला द्यावी असे जानकरांचे म्हणणे आहे. महाआघाडीच्या वाहत्या गंगेत जानकर आपलेही हात धुवून घेण्याच्या प्रयत्नात दिसतात. ते केवळ जागा मागूनच थांबलेले नाहीत तर कोणत्या जागा हव्यात हे देखील त्यांनी सांगून टाकले. परभणी आणि सांगलीतील आपण आग्रही असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सांगलीवर काँग्रेस आधीपासूनच दावा ठोकून आहे. उद्धव ठाकरेंनी तर सांगलीतून उमेदवाराचीही घोषणा केली आहे आणि आता जानकरांनाही तीच जागा हवी आहे. आघाडीतील 3 पक्षात परभणीचा तिढा अजून सुटला नाही आणि तिथेही जानकर दावा सांगत आहेत. अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये. बघत रहा देशोन्नती. नमस्कार. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.